गुन्हा दाखल केला आहे। ठेकेदारांविरोधात पुणे महानगरपालिका आक्रमक झाली आहे। कामांना मुदतवाढ देऊनही काँक्रिटीकरण पूर्ण होत नसल्यानंच पालिका आक्रमक झाली आहे। काम वेळेत पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना आहेत। पुणे विभागामधील म्हाडाच्या घरांची सोडत उद्या जाहीर होणार आहे। 3662 घरांसाठी सोडत निघणार आहे। मंत्रालयामधून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। पुणेकरांना लोकलप्रमाणे पुढील थांब्याची माहिती ऐकायला मिळणार आहे। स्वारगेट आगारामधील पीएमपी बसमध्ये सुरू होणार आहे ही सेवा। पीएमपी डिजिटल करण्यावर आता प्रशासनाचा भर आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम भागामधील जिल्हा परिषद शाळा वीजमुक्त झाली आहे। डोंगरी भागामधील शाळांवर बसवलेत सौर युनिट आणि उर्वरित शाळांमध्ये काही दिवसात सौर युनिट बसवण्यात येणार आहे। पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढलाय। टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाते। पालिका प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे। पुण्याच्या लोणावळ्यामधील बोरघाटमध्ये दुचाकीचा अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी। दुचाकींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुलीला मेडिकलला प्रवेश देतो म्हणून 40 लाखांची फसवणूक, 6 जणांविरोधामध्ये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फडणवीसांकडून आता तपास करण्याचे आदेश।